कार्यक्रम आहे अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो। पहिल्यांदा आहे ते याच नगरखान्याच्या समोरच्या बाजूनी ते ध्वजावंदन आहे ते होणार आहे आणि ध्वजारोहण झाल्याच्या नंतर या ठिकाणाहून संपूर्णपणे जी जय्यत अशी पालखी मिरवणूक आहे ती देखील निघणार आहे। पालखी मिरवणूक सदरेवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा सोहळा आहे तो पार पडला जाणार आहे। आपण पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपूर्ण आयोजन आहे ते केलं जातं आणि त्यांच्याच हस्ते या ठिकाणी आज शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक देखील केला जाणार आहे आणि हा संपूर्णपणे कार्यक्रम आहे तो सध्या आपल्याला रायगडावरती अनुभवता येणार आहे। त्यासाठी आपण पाहतोय की सगळं पोवाडे गाणारे अनेक संगीतकार असतील गीतकार असतील हेच या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत आणि ह्या संगीताचा कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर आज दिवसभर ह्या रायगडावरती वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते आयोजित करण्यात येणार आहेत। नक्कीच आज सकाळी दिवसाची सुरुवात आहे 7 वाजलेले आहेत। 7 वाजता लाखोच्या संख्येने या ठिकाणी शिवभक्त सध्या रायगड किल्ल्यावरती उपस्थित आहेत। व्हिडिओ योगेश सह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, रायगड। तर किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा अगदी दिमाखात साजरा केला जातोय। 350 वर्ष झालेली आहेत या शिवराज्याभिषेकाला आणि आजही तोच उत्साह पाहायला मिळतो। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यामधून शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावर पोहोचलेले आहेत। अनेक मर्दानी खेळ पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलेलं आहे। राज्याभिषेकामुळे जुलमी परकीय राजवटीचा अंत होऊन महाराष्ट्र धर्म म्हणजेच लोककल्याणकारी आणि न्याय आणि सहिष्णू शासनाची त्यावेळेला स्थापना झालेली होती। शेकडो वर्षाच्या गुलामगिरीनंतर आपला स्वतःचा राजा हा गादीवर बसलाय या भावनेनं रयतेमध्ये एक प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालेला होता। आजचा दिवस हा प्रत्येक मराठी बांधवासाठी महाराष्ट्रामधल्या प्रत्येकासाठी स्वाभिमानाचा आणि तितकाच अभिमानाचा दिवस म्हणावा लागेल। किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा अगदी उत्साहात सुरू आहे।